नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधनाबाबत मोठा निर्णय शासनाने घेतला आहे। तर मग अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासंदर्भातला शासनाने कोणता निर्णय या ठिकाणी घेतला आहे, त्या संदर्भातला शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। चला तर मित्रांनो, बघूयात अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या संदर्भातला कोणता महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो। तर आपण बघू शकता की हा शासन निर्णय आहे। यामध्ये सांगितले आहे की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचा शासन निर्णय दिनांक 27 मे 2024 रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे मित्रांनो। तर मग अशा प्रकारचा या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली आहे ते बघूयात। तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। मग केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, जर अंगणवाडी सेविकांचे मानधन या ठिकाणी वितरित करण्यासाठी शासनाचा निधी आलेला नसला तरीही त्या ठिकाणी तो महाराष्ट्र राज्य शासनामार्फत या ठिकाणी तो निधी वितरित केला जातो, त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे। तर सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे मे 2024 या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदी मधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 16,500 लाख एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मे 2024 या महिन्याचे मानधन मिळावे यासाठी हा शासन निर्णय काढलेला आहे। केंद्र शासनाचा या ठिकाणी निधी आलेला नाही तरीही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन या ठिकाणी थांबवले जाऊ नये, त्यांना वेळेत मानधन मिळावे यासाठी शासनाने हा GR काढला आहे। त्याप्रमाणे त्यांना या ठिकाणी खाली दिलेल्या तक्त्यानुसार प्रत्येक घटकानुसार म्हणजे उद्दिष्ट म्हणजे पोषण आहार, पोषण अन्न व पेय यांचे वितरण, विशेष पोषण आहार कार्यक्रम, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, सर्वसाधारण खर्च, केंद्र हिस्सा, मजुरी, मग एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य हिस्सा आणि अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा असे टोटल या ठिकाणी या घटकांचा विचार करून जो निधी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना मे महिन्याचे मानधन देण्यासाठी लागणार आहे त्याप्रमाणे 16,500 एवढा निधी वितरित करण्याची या ठिकाणी त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे। त्यासाठी हा शासन निर्णय काढलेला आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मे महिन्याचे वेतन हे वेळेत होणार आहे, त्यासाठी हा शासन निर्णय काढलेला आहे। तर मग खाली सांगितले आहे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करण्याची या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे आपले सर्वांचे मानधन म्हणजेच पगार या ठिकाणी वेळेत होणार आहे, त्यासाठी हा GR शासनाने काढलेला आहे। तर हा GR बघण्यासाठी आपण www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी हा GR बघू शकता। जर आपल्याला बघायचा असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देऊ, त्या ठिकाणी हा GR बघू शकता। तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासंदर्भातला हा महत्त्वाचा GR आपण या ठिकाणी बघितला। त्याबद्दल धन्यवाद।
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.